नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवाच्या अवस्थेमुळे काव्या खूपच दुःखी होते आणि ती स्वतःलाच या गोष्टीपासून जबाबदार मानते. तिचे अश्रू पाहून नंदिनी तिला धीर देण्याचा प्रयत्न करते. दरम्यान देशमुख कुटुंबातील वटपौर्णिमेची तयारी सुरू असते व स्वात्या मानिनीशी बोलताना म्हणतात, ही काव्याची पहिली वटपौर्णिमा आहे, पण वाटतंय की ती नाती तोडेल पण जोडणार नाही. मानिनीलाही असंच वाटतं की काव्या पूजा करणार नाही. म्हणून मानिनी पार्थला विचारते की तू तिच्यासाठी इतकं केलं आणि ती पूजा देखील करणार नाही का? पण आश्चर्यकारकपणे काव्या पूजेची तयारीचं ताट घेऊन येते आणि वसुआत्याला लांबूनच सांगते की ती वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. काव्याचा हा निर्णय पाहून पार्थ खूप खुश होतो, तर रम्या मात्र तिच्या यशामुळे चांगलीच अस्वस्थ होते. वसुआत्यालाही धक्का बसतो की काव्या खरोखरच वटपौर्णिमा साजरी करणार आहे. अशा भावनांनी भरलेल्या क्षणांना पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.